टायफॉईड हो. सो काही दिवसा अगोदर मला टायफॉईड झाला होता. तसा तर बऱ्याच दिवसांपासून होता. बट मी माझ्या कामांमध्ये एवढी व्यस्त असते की मी त्याच्याकडे काही लक्ष नाही दिलं. जवळपास सलग मला 15-20 दिवस ताप येत होता, पण येऊन जाऊन होतं. सो मी त्याकडे काही लक्ष नाही दिलं, कोणत्या प्रकारच्या मेडिसिन्स नाही घेतल्या. मला वाटायचं की जस्ट मला थकवा येतो म्हणून त्यामुळे असेल. सो मी लक्ष नाही दिलं आणि 15-20 दिवस मला ताप येत गेला. एका दिवशी मला एवढा ताप आला की मला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यानंतर झाली ब्लड टेस्ट, खूप सारं ब्लड काढलं गेलं आणि मग माझ्या रिपोर्टमध्ये टायफॉईड आला. तेही 2 प्रकारचा डबल टायफॉईड आला आहे मला. माझे ब्लड प्लेट्स वाढले, माझं हिमोग्लोबिन कमी झालं, अजून बरंच काही आलं रिपोर्ट्समध्ये. त्यांनी मला न्यूमोनिया व्हायचे सुद्धा चान्सेस सांगितले होते. मग नाईलाजाने मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन मी खूप काही खाल्लं, कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा मला खूप काही खायचं म्हणत होतं. मी खाल्लं तिकडे चायनीज, मसाला डोसा, वडापाव, आईस्क्रीम, काही सगळं खाल्लं. त्यानंतर डॉक्टर राऊंडअपला आले आणि तेव्हा मला कळालं की टायफॉईड बाहेरच्या खाण्याने होतं. बट मी काही सुधारली नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मी मॅगडीमध्ये जाऊन बर्गर खाल्ला, कारण माझं असं म्हणणं आहे की जहरी जहर को काटतं आहे.